मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, काल एक भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं. रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. देवाभाऊ केसरी भव्य दिव्य असं मैदान 2 लाखाचं मैदान संपन्न झालं. आणि त्या मैदानामध्ये आपल्याला स्वर्गीय रणजित निंबाळकर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप, साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा पळताना दिसला. मित्रांनो, आपण बघितलं असेल, सर्जा खूप दिवस असा संघर्ष करत होता गुलालासाठी आणि अखेर या भव्य दिव्य अशा देवाभाऊ केसरी ओपन मैदानामध्ये सर्जाचा संघर्ष संपला. सर्जाचा मित्रांनो पहिरा होता हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी, ज्याने आदत वयात मालकाचं नाव अजरामर केलं. असा डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन. हा जोड मित्रांनो गुरु शिष्याचा जोड आहे. हा जोड मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा बरड मैदानामध्ये पळताना दिसला होता. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली होती बरड मैदानामध्ये. पहिल्यांदा जोड हा पळाला होता. सचिन आणि पंचम हिंद केसरी, वेगाचा शेवट सर्जा. आणि त्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा, त्याचबरोबर सचिन आणि ड्रायव्हर होते मित्रांनो विठ्ठल नाना भूतकर. हा त्रिकूट त्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता आणि सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली होती आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. वेगाचा शेवट सर्जा, सचिन आणि सुंदर अशी गाडी पळवली होती विठ्ठल ड्रायव्हर भूतकर यांनी. आणि काल जे मैदान संपन्न झालं, देवाभाऊ केसरी रोख रक्कम 2 लाख रुपयाचं मैदान, त्या मैदानामध्ये देखील पुन्हा हाच जोड आपल्याला पळताना दिसला. वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आणि डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन आणि वेगाचा शेवट सर्जा काल एकाच जोट्यामध्ये आपल्याला देवाभाऊ केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसले. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली गटाला आणि त्यानंतर मित्रांनो सेमी देखील गाडी सेमी पास झाली आणि त्यानंतर फायनलचा गुलाल घेऊन 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. आणि अखेर स्वर्गीय रणजित निंबाळकर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप, साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी सर्जाचा संघर्ष संपला. गुलालासाठी मित्रांनो बराच संघर्ष करावा लागला सर्जाला आणि अखेर हा जोड एका जोट्यात आला आणि सर्जाचा संघर्ष संपला. गुरु आणि शिष्याचा जोड एकत्र आला या मैदानामध्ये आणि नक्कीच सर्जाचा संघर्ष संपला आणि सर्जा आणि त्याचा शिष्य सचिन पुन्हा एकदा एका जोट्यात येऊन काल देवाभाऊ केसरी मैदानामध्ये गुलालासाठी पात्र झाले आणि फायनलचा गुलाल घेऊन 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. नक्कीच आपल्याला सर्जा आता येणाऱ्या आगामी मोठ्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. आणि सर्जाचा पहिरा कोण असेल तर मित्रांनो सर्जा आपल्याला नक्कीच एका मोठ्या पहिऱ्यामध्ये मोठ्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो.